सर्व लाईन दिसते ही ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी दर्शनासाठी वरती चाललेले आणि ही सर्व लाईन दिसते ही पूर्ण पायरी म्हणजे खालीपासून तर वरतीपर्यंत लाईन लागलेली आहे आणि हे सर्व भाविक दर्शनाच्या आतुरतेने शिस्तभंग न करता एका लाईनीत सर्व दर्शनाशी चाललेले आहेत हे आपण बघतोच. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पाप जाती भंगा, सकळ पाप जाती भंगा, सकळ पाप जाती भंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही अमपुरी, त्यासी नाही अमपुरी, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. बरं तुम्ही किती वर्षापासून या वरती किल्ल्यावरती राहता? 70 वर्ष झाली. 70 वर्षे झाले. मग घरी व्यवसाय वगैरे वरती शेती वगैरे करता का तुम्ही? काहीच नाही. शेती नाही करते मग शेती तुमचं नाही. कसं काय उदरनिर्वाह कसा चालतो? काय बाई आता एकलीच आहे, या फुलाचं येतो, एक सोबत आहे आणि दोन नातू आहे, पोर आहे. हो म्हणजे त्या बारीक बारीक नातू आहेत, नवरा दारू कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावरती आहे. माझ्यावर मग घरात कोण कोण आहे? कोणीच नाही, एक सोबत आणि बरं. 2 पोरीची पोर आहेत अशी ओरडली ती आहे. बर. मग आता हा तुमचा फुलांचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये दिवसभरात किती धंदा होतो तुमचा आता? काहीच नाही बा, 200 आलं का 300 येतात किती बरोबर म्हणजे कुटुंबाची सर्व जबाबदारी तुमच्यावरती आहे. माझ्यावरच आहे. ठीक आहे. आपण ब्रह्मगिरीवरती आहे आता आणि ह्या आजी आहेत. आजी नाव काही सांगा एखादा. मंगूबाई. मंगूबाई. तर आपण त्यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि ह्या किल्ल्यावरती आपण बघतो हे सर्व निसर्गरम्य वातावरण आहे आणि हा ब्रह्मगिरी एक किल्ला आहे असं या आजीचं म्हणणं. आजी हा पूर्वी किल्ला आहे का? तुम्ही राहता त्या गावाचं काय नाव? हाती दरवाजा सांडा तिकडून हाती यायचं का नाही. बरोबर. हा आणि मग नेटघर किल्लाच. मेटघर किल्ला हा. तुमच्या गावाचं नाव आहे? नेटघर किल्ला. हा बर. ठीक आहे. आता माझी थोडी चर्चा केली. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी.
लहरी लहरी प्याही नादती लहरी लहरी प्याही नादती शंकर शंकर जय शिव शंकर 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 जय शिव शंकर लहरी लहरी प्याही नादती लहरी लहरी प्याही नादती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे महाराज मला थोडीशी माहिती मिळेल? एकच मिनिट हां. सोपान पवार आपण ब्रह्मगिरी महाराज आपला परिचय. इथं गौतमीशीनं तपस्या केली ती म्हणते तिने त्यामध्ये दर्शन दिलं बरमहेश नो महेश गौतमी खाली करा कॅमेरा घ्या गौतमी चल बस गौतमीशी करून गायचे आता जायचं गौतमीशीला पुन्हा कांगोळ केली चला भाऊ धन्यवाद महाराज. गाय सांगतो का हो झालं झालं. गाय सांगतो का बरं बरं. सांगतो गौतम मुनीची आतनं गो हत्या झाली. त्यांनी इथं बसून तपश्चर्या केली. त्यांना गोदावरीचा उगम झाला. त्यांनी आंघोळ केली. त्यांचं पाप दूर झालं. गोदावरी समुद्रात चालली होती. दोघांनी डोक्यावर घेऊन समोर नेऊन सोडली. उतरत नव्हती म्हणून जाटा आपटली. त्या आतमध्ये घुसली. दुसऱ्या पहाडावर निघल. मग कुशावर्त कुंडात तुम्ही आंघोळ केली तिकडं. मग त्र्यंबक नाशिक अशी वाट गेली. हिमालयातली जी गंगा आहे तिची मोठी बहीण आहे. गंगा में बड़ी गोदावरी तीरथ में बड़ा प्रयाग सबसे बड़ी अयोध्या नगरी जहाँ राम ले अवतार. ये गंगा जी की बड़ी बहन गोदावरी आहे. चलो आगे. महाराज परिचय तुमचा. मी प्रवीण गुलाबराव देशमुख ब्रह्मगिरी पुजारी. धन्यवाद. महाराजांनी जी काही माहिती दिली ती खूप छान आहे. नमस्कार. आताच आपण हे पाठीमागं आपण बघतो गोदावरी उगमस्थान आहे आणि हे भाविक मंदिराकडे दर्शनासाठी लाईन लावून आणि सर्व काही रांगेत आहेत आणि शिस्तबद्ध कार्यक्रम तसेच जे काही मध्ये महाराजांनी माहिती दिली तीसुद्धा खूप छान आहे आणि आपण सर्वांनी इथे येऊन दर्शन घ्यावे अशी माझी पण विनंती आहे. धन्यवाद. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे हे कसलं तीर्थक्षेत्र आहे? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे बरोबर पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम 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 शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष 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 शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती
गोदावरीच्या पायथ्याशी वसलेलं हे तीर्थक्षेत्र तीर्थस्थान